नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. जेव्हा क्लोज लागतो ना तेव्हा घाम फुटाला. सुखांशीच्या प्रयोगाला मला वाक्यच आठवत नव्हतं. 260 प्रयोग केलेत मी त्याचे. दुसरी बेल ते तिसरी बेल तुम्ही रिकॉल करायचं असतं. अख्खं नाटक स्वतःची ॲक्टिंग सर्व्हिस करण्यासाठी तुम्हाला थिएटर करणं खूप गरजेचं आहे. वेलकम सर. थँक्यू सर म्हणायला फार ऑड आणि आपण असं मुलाखत असं नको हे करायला. आपण जरा छान गप्पा मारूयात, कारण की आमची खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात आहे की आपण स्ट्रगल ज्याला म्हणतो, किंवा आता कोर्स संपला आहे, सगळं शिकून झालं आहे, ओके काय काय करायचं हे माहिती आहे, पण आता काम करण्यासाठी शोधाशोधात आपल्याला करावी लागणार आहे. सो खऱ्या अर्थाने आजपासून आमची सुरुवात आहे. बाकीच्या गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्याच आहेत, पण त्याआधी आम्हाला तुझी सुरुवात ऐकायला आवडेल की काय आहे आणि का हे लहानपणीच ठरलं होतं मला ॲक्टिंग करायची, किंवा काय ही सुरुवात कशी झाली आहे? ॲक्च्युली मी इयत्ता 6वीत होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की ह्या फील्डमध्ये यायचं आहे. हां, आणि तेव्हा एकांकिका स्पर्धा, एक पत्री प्रयोग, त्यानंतर म्हणजे हे सगळं शाळेत का? शाळेत एकांकिका स्पर्धा. अनुराग कल्याण नावाची आमच्या कल्याणमध्ये एक नाट्यसंस्था होती. तिथे मी ॲक्च्युली तो पण असा ॲक्सिडेंटली मी आलो आहे. माझी एक मैत्रीण शाळेमध्ये होती आणि ती म्हणाली की नाटकात काम करशील का? म्हटलं नाटक म्हणजे काय? असंच माझं पहिलं वाक्य होतं. तू एक काम कर, संध्याकाळी शाळेत रिहर्सल आहे आपली, तू तिकडे ये.
आणि मी तिकडे गेलो आणि मला ते इतकं आवडलं की म्हटलं, तेव्हाच मला दिसलं होतं की माझं दुसरं कुठलंच करिअर असू शकत नाही. आणि मी इयत्ता 6वीत पहिली एकांकिका केली होती, टिंबकटूची 80 गीत 80, आणि तिथून माझा हा प्रवास सुरू झाला आहे. क्या बात आहे. पण मग म्हणजे तेव्हा ठरलं आणि मग असं घरच्यांनी लगेच ऐकलं वा वा ऍक्टिंग नाही करायची? नाही 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 नाही, शक्यच नाही. घरच्यांनी पहिले सांगितलं शिक्षण पूर्ण कर. हो, म्हणजे ते फार आणि मी महत्त्वाचं आहे. शिक्षणात खूप कच्चा होतो. अच्छा. म्हणजे मला काही फार मार्क वगैरे काही पडायचे नाहीत. पण त्यामुळे प्रवास सोपा झाला की काय? प्रवास सोपा नाही, उलट कठीण झाला अजून. खूप कठीण झाला, खूप कन्व्हिन्स करायला लागलं होतं त्यांना. पण घरचे ते घरचे असतात आपले, त्यांनी सपोर्ट केलाच मला. आणि जसं मी मालिकांमध्ये दिसायला लागलो, त्यांना विश्वास वाटायला लागला की आपला मुलगा काहीतरी करू शकतो. त्यानंतर मग थोडंसं सोपं झालं. पण मग सुरुवातीच्या काळात पहिल्या मालिकाच केल्या का? नाही म्हणजे नाही नाही, काय? मी पहिले एकांकिका केल्या, टिंबकटूची 80 गीत 80, त्यानंतर जादूचा शंख, सई पण मग परांजपेंची. हे सगळं कधी शाळा, कॉलेज? शाळा 6वी 7वी ओके, म्हणजे 8वी. ते झालं. हां, त्यानंतर मी ओके. 7वीत स्वतःचं एकपत्री लिहिलं होतं आणि मी एकपत्री स्पर्धा करायचो. अरे बापरे, कल्याण, म्हणजे तू डोंबिवली, 7वीत ठाणे, पुण्यापर्यंत मी आलो होतो स्पर्धा क्या बात करायला. आहे. वा. सो मी स्पर्धा करायचो. त्यानंतर हवी तेवढी नाटकं बघितली आहेत मी. म्हणजे मी सही रे सही नाटक जवळजवळ आत्तापर्यंत एक 40-45 वेळा बघितलं असेल. सही रे सही. मला नाटकाची प्रचंड आवड होती. मी स्वतः माझे जवळजवळ 8 ते 9 व्यावसायिक नाटकं झाली आहेत आणि जवळजवळ त्याचे एक आत्तापर्यंत मी 1200 ते 1300 प्रयोग केलेत सगळ्या नाटकांचे मिळून. सो नाटकाची आवड मला होती आणि शाळेपासूनच एकांकिका, एकपात्री प्रयोग. मग माझं दर्शन नावाचं एक श्याम मनोहरांचं नाटक होतं, ज्याला झी आणि मटा त्या वर्षी मिळालं होतं. ते एक नाटक आम्ही केलं होतं. मयूर खांडगे वगैरे त्याच्यामध्ये होते. मी ॲक्टिंग करत होतो त्याच्यामध्ये. आणि 11वीमध्ये मी माझी पहिली एकांकिका बसवली, ड्रॅगन आहे नावाची. हां, आणि एकांकिका बसवली आणि त्याच दिवशी म्हणजे त्याच वर्षी प्रत्येक ठिकाणी पहिली दुसरी ती एकांकिका आली होती. डिरेक्टर, रायटर आणि अजून एक मीच लिहिली होती, मीच डिरेक्ट केली होती. आमच्यातला अजून एक संकेत म्हणून होता, तो प्रत्येक ठिकाणी त्याला बक्षीस मिळायचं. आणि त्या वर्षी आम्ही ठरवलं की बस आता थांबूया, आता इथून पुढे नाही करायचं. आणि तो एकांकिकेचा प्रवास मी तिथे थांबवला आणि मग मालिकेंकडे. ओके, अच्छा. पण मग नाटकाचं इतकं प्रेम आणि म्हणजे 40 वेळा सही रे सही, मग असं कुठे नाही झालं का रे की आपण नाटकच करूयात, किंवा म्हणजे हे कॅमेराचं वेड कशापोटी, किंवा काय का अभिनय करायचा मग तो कुठल्याही माध्यमात चालेल, काय नक्की होतं? नाही, ॲक्च्युली झालं कसं की मी सुखांशी भांडतो आम्ही नाटकापर्यंत मी दर वर्षाला एक नाटक करत होतो, दर वर्षाला नाटक. कॅमेरा एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता. आणि राजा शिव छत्रपती नितीन देसाईंची पहिली सिरियल ती माझी होती. आणि तो एक्सपिरियन्स इतका वेगळा होता की 60 लोकांचं युनिट, त्यानंतर आपला सीन असताना सगळेजण आपल्याकडे बघतात. ऑडियन्स, आपण नाटक करत असताना ऑडियन्स आपल्याचकडे बघत असतं, पण आपल्याला माहीत नसतं की त्यांचं लक्ष नेमकं आपल्याकडे आहे की नाही. पण इकडे अख्खं युनिट असं बघतंय. आणि मला कॅमेरा खूप आवडतो, त्यामुळे मी तिकडे रमलो त्यानंतर. पण नंतर ठरवलं की नाही, आता दर वर्षाला एक नाटक केलंच पाहिजे, असं मागच्या वर्षापासून मी सुरू केलं आहे आता. पण मग इतक्या सिरियल्स केल्या आणि मग ते तर फारच म्हणजे 13-14 तासांचं ते इतकं बिझी स्केड्यूल आहे. 90 तास मी शूटिंग केलं. ते तर आहेच ऍक्च्युली, म्हणायला ते आहे. पण मग 36 गुणीचा. पण मी आता बऱ्यापैकी तुझं हे जे बघितलंय आम्ही स्क्रीनवर, हे तर असा फार फरक नाही दिसत रे तुझ्यात. तू कसं काय एवढं मेंटेन ठेवलंय स्वतःला? आणि कल्याणला राहतोस तू, म्हणजे काल रात्री मला कळलं की हा कल्याणवरून येणार आहे. मला असेल अरे, म्हणजे आम्ही जिथे शूटिंग करतो मड आयलंडला वगैरे, तिकडनं माझं घर एक 2.5 तास लागतात, 1 वे 2.5 तास आणि यायला 2.5 तास. सो मला आमच्या तिकडची लोक सगळे चिडवतात, आता गावाला जातोयस ना, मग ट्रेनमध्ये तुला जेवण वगैरे मिळेल. सो आता ती सवय झाली आहे मला. आणि मी म्हणजे मी राहू शकतो तिकडे गोरेगाव किंवा मालाड साईडला मी राहू शकतो,
पण मला माझं कल्याण, माझं शहर खूप आवडतं आणि माझं खूप प्रेम आहे माझ्या शहरावरती. त्यामुळे मी रात्री झोपायला मला कल्याणलाच जावं लागतं. कितीही उशीर झाला तरी मी तिकडेच जातो. आत्ता मी 36 गुणी आणि सहकुटुंब करत असताना जवळजवळ मी फक्त 4-4 तास 2-2 तास झोपत होतो. पण मग तरी मग कसं So ती स्वतः शिफ्ट आहे ना fitness 15 आणि- तासाची नसतेच दरवेळी. हा ते तर अवघडच आहे म्हणजे. आणि त्यात तुम्हाला कॉल टाइम वगैरे पण माहित नसतो, तो रात्री कधीही कळतो किंवा हो, हे हो, सगळं. हो. किंवा असंही आहे की एक काम कर, पॅकअप झालंय 10-10:30ला समजा, घरी आलोय आणि 11-11:30 वाजेपर्यंत कॉल टाईम नाही आलाय, तर आपण सुखात असतो की चला उद्या सुट्टी. 12 वाजता कॉल टाईम येतो, उद्या 7ची शिफ्ट, 6:30ला पोचा. पण मग या सगळ्या ह्याच्यात कसं म्हणजे फिटनेस किंवा ह्या गोष्टी का नाहीच काय नाही, मी म्हणजे? क्रिकेट खेळतो ना. अच्छा, पण ते मी- काय सेटवर? सेटवरती क्रिकेट खेळतो मी. तुम्ही तू निमिष सेटवर हो, क्रिकेट सहकुटुंब खेळतोस? सहपरिवार मधल्या ह्यांना विचारा. मी वेड लावलं होतं, मी जिथं जातो तिथे क्रिकेट खेळतो. आता हे रसूल पटेल इथे बसलेत. तुमचे पुण्यामध्ये पुनीत बालन क्रिकेट लीग होते बघा दरवर्षी, ते वन ऑफ द ऑर्गनायझर मधले ते तिकडे आहेत बसलेले माझे मित्र. तर आम्ही दरवर्षी सेलिब्रिटी क्रिकेट लीग होते. मी 3 वर्ष प्रवीण तरड्यांच्या टीममधनं खेळतोय. मी राहतो कल्याणला, खेळतोय पुण्याच्या टीममधनं. मुंबईची लोक सगळी मला म्हणजे सिद्धार्थ जाधवची टीम किंवा संजय जाधवची टीम ते ओरडत असतात, अरे तू पुण्यातला आहेस की तू मुंबईतला आहेस, तू तिकडेच खेळतोस. सो फिटनेस माझा क्रिकेटमुळे. मी दर शुक्रवारी शनिवारी जसा वेळ मिळेल तसा मी क्रिकेट खेळतो. व्यायाम तर करतोच, डाएट मेंटेन ठेवतोच मी, पण हे करणं काम आहे आपल्याला. सिरियल करताना हे अवघड आहे. So नाहीच होत. पण सेटवरती बॅट घ्यायची, बॉल घ्यायचं, छोटीशी जागा ती चालू करायचं. हे सुरुवातीला नाही होत. स्वप्न बघू नका. हा म्हणजे तिथे क्रिकेट खेळले की ओरडतात, पण आता काय रे 2 सीनच्या मध्ये गॅप आहे ना, खेळू दे ना थोडंसं, फ्रेश होईन मी, असं करून आम्ही हे एवढी कामं केल्यानंतर होऊ शकतं. सो मला अजून एक असं विचारायचं आहे की निगेटिव्ह भूमिका स्वीकारल्या किंवा असं झालं का की ओके आता एक भूमिका अशी निगेटिव्ह केली मी आणि मग त्याच्यानंतर मला तशाच ऑफर होत गेल्या किंवा असं काही, किंवा त्या काय म्हणजे याबद्दल काय आहे, किंवा भूमिका निवडताना बेसिकली काय विचार करतो? नाही. काय झालं माहिती आहे का, गोष्ट अशी झाली की मी सुरुवातीला लवेबल बॉय वगैरे असं माझे आंबटगोडमध्ये तसं माझं कॅरेक्टर होतं, किंवा बाजीराव मस्तानी नावाची सिरियल, त्यात मी नानासाहेब केलं होतं. पण झालं असं की तू अशी जवीरा नावाची माझी झीवाला एक सिरियल होती, ज्याच्यामध्ये मी यशवर्धन मोहिते केला होता, निगेटिव्ह होता. तो बऱ्यापैकी लोकांना आवडला होता. मग त्यानंतर माझ्याकडे मोलकरीणबाई आली. मोलकरीणबाईमध्ये सुरुवातीला तो खूप लवेबल आणि तो खूप त्या निशाची केअर घेणारा वगैरे असा असतो. TRP मिळत नव्हता, त्यामुळे अख्खं कॅरेक्टर्स 2-3 कॅरेक्टर्स चेंज केले, त्यात माझं कॅरेक्टर चेंज केलं. आणि जिथे मी अगं काय ग असं का वागतेस वगैरे असं मी जे बोलायचो, ते TRPसाठी मी डायरेक्ट तिला ढकलून दिलं. आणि ती तेव्हा प्रेग्नंट असते. सो तो हाईप TRPचा, त्यामुळे ती निगेटिव्ह मोलकरीणबाईमध्ये ती निगेटिव्ह भूमिका झाली. आणि नंतर कार्तिक साळगावकरनी तर सगळंच बदलून टाकलं मन उडू मधल्या. त्यामुळे ते निगेटिव्ह रोल्स मी नाही स्वीकारले, इंडस्ट्रीने माझ्यावरती दिलेत. हे तू कर. हां, हे कर. आणि आत्ता तू मोलकरीणबाईचा विषय काढला, त्यामध्ये तुझा लहेजा पण आय थिंक कोकणी कोकणी, आहे. हां. तर मग त्यासाठी काही वेगळं काम केलं की काही हे नाही, मी कोकणातलाच आहे, मी दापोलीतला आहे. हो का? हां, त्यामुळे काही ह्या माणसाचं काय आहे? क्रिकेट खेळतो, कोकणातला आहे, काय सगळं मनाप्रमाणे चाललंय. दापोलीच आहे, त्यामुळे मला सही मजा आहे. बरं, मला ना तू आता एवढी कामं केली आहेत किंवा हे सगळं, तुझी सुरुवात नाटक खूप केलं किंवा एकांकिका केल्या, मग त्यातून तुला सिरियलसाठी काम मिळालं किंवा काय? म्हणजे नाही. कसं आहे, तुम्हाला इथे कॅमेरा हा प्रवास कसा होता? नाही, इथे तुम्हाला रोज प्रूव्ह करावं लागतं. हो, ते तर आहेच. म्हणजे तुम्ही कितीही थिएटर करा, तुम्ही ऑडिशन क्रॅक करणं हे जे काही असतं म्हणजे तो एक टास्क असतो. म्हणजे मोठमोठ्या ॲक्टर्स लोकांसाठी पण ते आहे की म्हणजे आज मी सुखांशी बांटवामीचे 300 प्रयोग केले. एक EP किंवा चॅनल EP किंवा डिरेक्टर येऊन बसले तर ते मला असं नाही सांगत की चल आता तू माझ्या सिरियलमध्ये. ते मला एक पॅच पाठवणार, मग ऑडिशन मला ती शूट करावी लागते. बरं, ते ऑडिशन
आत्ता असं झालं आहे की मी जे पाठवीन ते ओके येतं, पण पूर्वी अरे हे जरा बदलून दे ना, जरा ही लाईन बघ ना, हे असं कर किंवा हे तसं कर, असं एक 7-8 वेळा एक वेगवेगळे रिटेक्स तुम्हाला घ्यावे लागतात. आणि जरी आता समजा ह्यांना ऑडिशन मी पाठवली आहे, ह्यांना जरी आवडली आहे तरी ह्यांच्यावरती जो बसणारा आहे त्याला आवडेलच असं नाही. त्यामुळे तो प्रवास तसा फार सोप्पा नव्हता. म्हणजे मी प्रूफ करत गेलो स्वतःला, ऑडिशन्स क्रॅक करत गेलो आणि नंतर कामातून काम जसं मिळतं स्क्रीनवरती, मग ते तसं होत गेलं माझ्या आयुष्यात. हे विचारण्यामागचं कारण असं आहे बेसिकली की आत्ता आम्हाला नाही कळत आहे की मला ॲक्टिंग करायची आहे, मी आता म्हणजे प्रशिक्षण घेतलं आहे त्याचं, पण मला काम कसं मिळणार आहे, मी काय करायला हवं, हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर. सो त्याबद्दल थोडंसं जरा मार्गदर्शन करणं. काम कसं आणि मिळेल, त्यात आम्ही पुणेकर, म्हणजे आम्ही पुण्यात राहतो, इंडस्ट्री मुंबईला. नाही आता अर्धी इंडस्ट्री पुण्यामध्ये आलेली आहे. इथेही सिरियल्स होतात, इथेही उत्तम निर्माते आहेत, उत्तम डिरेक्टर्स आहेत आणि काय म्हणतात ना, मोठमोठे ॲक्टर्स इकडनं घडलेले आहेत. पण ही खरी गोष्ट आहे की काम मुंबईतच मिळतं, तुम्हाला तिकडेच यावं लागेल. तुम्हाला तिकडे जिथे ऑडिशन्स असतील तिथे ॲटलिस्ट तुम्ही नॉक तरी केलं पाहिजे की माझ्यासाठी काही आहे का, किंवा माझ्यासाठी काही नसेल तरी मी एक ऑडिशन देऊन ठेवतो, ह्या प्रोजेक्टमध्ये नाही किमान पुढच्या प्रोजेक्टमध्ये तरी मिळेल. आणि आता मी समजा ह्यांना अप्रोच केल्यानंतर पुढच्या एक 8-10 दिवसात मी यांच्याशी कॉन्टॅक्ट तोडला असं नाही, किमान 15 दिवस 1 महिन्याने यांना एक टेक्स्ट करणं आपलं गरजेचं आहे की मॅडम माझ्यासाठी काही काम आहे का, किंवा तुमचं नवीन कुठलं प्रोजेक्ट सुरू होतं आहे का, किंवा अजून कोण करतं आहे का, प्लीज मला सांगा. जर तुम्ही एकदा किंवा दोनदाच त्या माणसाला टेक्स्ट केलात किंवा बोललात तर तो तुम्हाला हां सांगतो, पण तुम्ही सतत 10 वेळा 12 वेळा म्हणाल तर ते म्हणतील की खरंच ह्याला कामाची गरज आहे आणि ह्याला काम करायचं आहे, त्यामुळे आपण ह्याला कुठेतरी पाठवूया. आणि ते तसं काम मिळत जातं. ऑडिशन्स तुम्हाला आता टेलिव्हिजनच्या ऑडिशन्स तर इतक्या पसरलेल्या आहेत. पहिले तर एकदम हे होतं की लिमिटेड असायचं, की आता ओपन ऑडिशन्स खूप होतात टेलिव्हिजनसाठी पण. त्यामुळे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. EPs असतात, डिरेक्टर्स असतात, क्रिएटिव्ह डिरेक्टर्स असतात. सो मुद्दा असा आहे की बेसिकली आपण सतत ऑडिशन देणं गरजेचं आहे. पण ऋतुराज, मला तुला एक हे विचारायचं की हे ठीक आहे रे की आता तुला या लेवलला हे माहिती असू शकतं, किंवा 1-2 किंवा एखादं काम केल्यानंतर पण आपलं कसं होतं की कॉन्टॅक्ट्स होतात, तिथे एक युनिट बरोबर आपला एक रॅपो होतो, तिथून कामं थोडी जनरेट होत जातात. पण आत्ता या लेवलला आम्ही रॉ आहोत रे, आम्ही नाही काही कामं केली आहेत. मग अशा लेवलला असताना आम्ही काही सोशल मीडियाची काही मदत घेऊ शकतो का, किंवा काय स्वतः काम जनरेट करणं का, म्हणजे काय तू गाईड करशील? आता सोशल मीडिया एवढं वाढलं आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती जेवढे कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांचे पेजेस आहेत. ते दर म्हणजे जेव्हा त्यांचं आता अजय जाधव झाले, रोहन मापुसकर झाले, ते त्यांच्या पेजवरती अपडेट करत असतात त्यांना कुठले रोल्ससाठी काय कॅरेक्टर्स हवेत. आणि खाली मेल ID असतो त्यांना फोटोज पाठवत राहा. आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं टेलिव्हिजनच्या सेटवरती मुंबईत जा, तिकडच्या क्रिएटिव्स लोकांना भेटा, तिथल्या डिरेक्टर्सांना भेटा, त्यांच्याशी रॅपो वाढवा. हा रॅपो आपल्यालाच वाढवावा लागतो. कोणी आपल्याला येऊन सांगत नाही की अरे बस इकडे तुला काम देतो. आपल्यालाच त्यांना 10 वेळा कॉन्टॅक्ट करावं लागेल. पण त्यासाठी तुम्हाला मुंबईत प्रत्येक सिरियलच्या सेटवरती जावं लागेल. मी हे स्वतः केलेलं आहे. मी कल्याण टू मड फक्त जायचो, तेव्हा तर फोटोग्राफ्स होते, आता तर फोटोग्राफ्स पण नाही. आता तुम्ही मोबाईलवरती तुम्ही फोटोज पाठवले, ऑडिशन्स पाठवली तर होतं. पहिले आम्हाला जावं लागायचं, फोटो द्यावं लागायचे. सो मी कल्याण ते मडमध्ये जायचो, 2.5 तास जायचो, हे फोटो द्यायचो, ते फोटो बघायचे, मागे लिहिलं आहे ना नाव नंबर, ओके काय असेल तर सांगते, आणि मी निघायचो. पण मी जायचो. त्यांनी काय झालं, तेव्हा मला 5-6 महिने कामं नाही मिळाली, पण ते कॉन्टॅक्ट्स वाढत त्यांच्या नजरेत मी बसलो आणि एक दिवस त्यांनी मला राजा शिव छत्रपती सिरियल मिळाली. सो बेसिकली तुम्ही सिरियल्सच्या सेटवरती जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट्स वाढवून, म्हणजे माझा असा विश्वास आहे की फक्त डिरेक्टर किंवा क्रिएटिव्ह हेच आपल्याला कामं देतील असं नाही. सेटवरचे स्पॉट दादा पण तुम्हाला कामं देऊ शकतात, जर त्यांच्यासोबत तुमचा चांगला रॅपो असेल आणि त्यांना जर कळलं तर.
सो तुम्ही कामं शोधा, कामं आहेत, खूप आहेत आणि खूप आहेत. तुला कदाचित असं होईल की खूप बेसिक लेवलला प्रश्न विचारते मी, पण काय होतं ना, आत्ता असं होतं की ओके, मला एक ऑडिशनची स्क्रिप्ट आली आहे, मला सांगितलं आहे की ह्याचं ऑडिशन पाठवा. म्हणजे मला तुझंही हे आठवतं की तू मला कॅरेक्टर ब्रीफ मागितलं होतं की ओके काय अपेक्षित आहे या लेवलला, पण त्याने मला हे केलं होतं. पण बऱ्याच वेळेस नवखं असताना ना खूप मनात प्रश्न असतात की मी हे विचारू का, मी नक्की काय हे करू. सो त्याविषयी थोडंसं जरा सांग ना, की तो जो बुजरेपणा जो आहे ना, की मी असं विचारलं तर काय घडेल. न्यूनगंड हां, न्यूनगंड मुळात म्हणजे न्यूनगंड काढून टाका तो स्वतःवरती तुम्हाला पहिल्या, आता समजा या मॅडमनी तुम्हाला फोन केला की तुम्ही फ्री आहात का? मी म्हटलं की हो फ्री आहात, असं असं एक सिरियल करतो आहे आम्ही, याच्यासाठी एक ऑडिशन हवी आहे. तर तुम्ही त्यांच्याशी काय बोलताय इथून खरी तुमची ऑडिशन सुरू असते. तुमच्यात किती आत्मविश्वास आहे, तुम्ही बोला ना, हां ठीक आहे, हां असं केलं की कळतं की अरे नाही, हां बोला ना, काय आहे, कुठली ऑडिशन आहे, ओके काय कॅरेक्टर काय आहे माझं, ठीक आहे तुम्ही पाठवा, मी वाचतो, 1-2 तासामध्ये आपण बोलूया. ते पण वाटतं की अरे हा कॉन्फिडन्स ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे सुरुवात तुमच्या ऑडिशनची इथून होते. त्यानंतर तुम्ही ऑडिशन तुम्हाला आल्यानंतर बेसिकली तुम्हाला कुठल्या अँगलनी तुम्ही शूट करताय. काही इथे उभे राहतात आणि तिकडनं ऑडिशन शूट करतात. कॅमेरा हलत असतो, शेकी होत असतो. असं काही नाही की कॅमेरा चांगलाच पाहिजे, तुम्ही तुमच्या फोनमध्ये शूट करू शकता, पण तुमचा ॲटलिस्ट चेहरा दिसला पाहिजे. कारण की ऑडिशनला तुमचे एक्सप्रेशन्स काय बोलत आहेत हे कळलं पाहिजे. नो डाऊट 1-2 तासामध्ये ते काही आपल्याला कॅरेक्टर काही येत नाही, त्याच्यासाठी प्रोसेसच लागते. टेलिव्हिजनला पण तसं, पण त्यांना ॲटलिस्ट माहिती असतं की हा हे करू शकतो. हे त्यांना माहिती आणण्यासाठी आपल्याला ते एक्सप्रेशन्स किंवा मिड शॉट, क्लोज शॉट जो काही आहे ते आपल्याला व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने करावं लागतं. सो ऑडिशन क्रॅक करण्यासाठी मेन म्हणजे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास पाहिजे आणि मी हे करू शकतो भाई. 4 लाईनीच्या पण ऑडिशन्स असतात आणि पानभर पण असतात. त्या 4 ओळीमध्ये पण तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुमच्याकडे टॅलेंट आहे. 1 पान तुम्ही बोलल्यानंतर त्यांना म्हणतं की हा बोलू शकतो, ह्याचं डायलॉग डिलिव्हरी चांगली आहे, हा बोलू शकतो, हे ते सगळं आहे. पण तुम्ही त्या 4 ओळी, मी 4 ओळीच्या पण ऑडिशन्स दिलेल्या आहेत. ॲड्सच्या ऑडिशन अशाच असतात, 2 लाईन 3 लाईन 20 सेकंद 16 सेकंद, त्याच्यात तुम्हाला ते क्रॅक करावं लागतं. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे की तुम्हाला मेन म्हणजे तुमचा आत्मविश्वास, म्हणजे विश्वास पाहिजे स्वतःवरती. आणि फाड घालूंगा ये वाला चाहिए, तर होतं, सगळं होतं. मस्त. तू मगाशी जो विषय काढला की तू स्वतः जाऊन तुला म्हणजे प्रोडक्शन हाऊसला वगैरे जाऊन फोटोज दिलेले आहेत. सो फोटोजविषयी मला थोडंसं हे करायचं की कधी कधी ना म्हणजे आत्ताच रादर या सगळ्या प्रोसेसमध्ये पण तुला मी सांगते ह्या सिरियलच्या की काही नोन आर्टिस्टचं पण असं होतं की फोटोजच नाही आहेत, कुठले फोटोज PPTला लावायचे किंवा काय हे. सो त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करणं की बऱ्यापैकी आणि ते रीलच्या इतकं मागे आहेत ना की अरे ऐक ना, जरा 4 फोटोज ते प्रोफाईलला असू देत की ते कॉपी करून लावता येतील. सो त्याबद्दल थोडंसं सांग ना. फोटो तर असलेच पाहिजेत आणि मेन म्हणजे आपला लुक 2-2, 3-3 महिन्यांनी बदलत असतो. आत्ता मी दाढी ठेवली आहे तर माझी क्लीन शेव, ह्यांना क्लीन शेवमधले पण फोटो लागतात, दाढीमधले पण फोटो लागतात. सो दर महिन्याला 2 महिन्याला तुमचे अपडेट, तुम्ही फोटो शूट नका करू ठीक आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट मोबाईलवर चांगल्या लोकेशनवरती 2 बरे कपडे घालून तुम्ही फोटो तर काढू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की एक पार्टीवेअर, आता तुम्ही पार्टीला आपण जातो बाबा, पार्टीला जातो तर पार्टीला गेल्यानंतर पार्टीवेअर आपण घालतो, तर तिकडे एक बरं लोकेशन बघून लाईट चेहऱ्यावरती चांगला बघून एक फोटो काढायचा. इतकं सिम्पल आहे. पण ते म्हटल्याप्रमाणे रीलच्या इतकं मागे, रीलला काय आता पैसे मिळायला लागलेत ना, फोटोला आता पैसे मिळत नाहीत. पण आपलं नक्की काम काय आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आपण रीलसाठी आलो आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये की आपण ॲक्टिंग करायला आलो आहे. तर ॲक्टिंग करायला आलो आहे तर मग कामं पाहिजेत. कामं मिळवण्यासाठी काय पाहिजे, चांगले फोटोज पाहिजेत. तर 2-2, 3-3 महिन्यांनी मला तरी असं वाटतं की तुम्ही तुमचे वेगवेगळ्या लुकमधले फोटो ठेवणं खूप गरजेचं आहे.
कारण की हा फार मेजर प्रॉब्लेम होतो रे. आणि समोरून सांगितलं तर हा फोटो PPT ला लावलाय, अरे गुगलवर बघितलं, इन्स्टाला बघितलं, नाहीच आहेत फोटो. सो हे फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण की कसं कळणार तुम्ही आत्ता कसे दिसता आहात किंवा काय, आणि या गोष्टी फार आणि हे आपण पुढे नाही सांगू शकत ना, ऐका ना जरा लिंक पाठवते त्याचं हे रील बघा, ते लेटेस्ट आहे, असं नाही होत. नाही, नवीन आर्टिस्ट जाऊ देत, माझे मित्र नॉन आर्टिस्ट काही काही असे सेल्फी काढून पण पाठवतात. म्हटलं रे काय चाललंय, खूप आहेत म्हणजे सेल्फी काढून तुम्ही फोटो काय पाठवता, आईला किंवा कोणाला तरी हे करून तुम्ही फोटो मिड शॉट क्लोज शॉट काढू शकता तुम्ही. सो ते रीलच्या ह्याच्यामध्ये इतकं ते सध्या गेलेलं आहे प्रकरण. बऱ्यापैकी असं होतं की नाटक केलेलं किंवा स्टेज आर्टिस्ट असे हवेत, तर त्याचा तुला काय फायदा झाला ते सगळं केल्यामुळे? मेन म्हणजे स्टेज केल्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. स्वतःला रोज प्रूव्ह करण्यासाठी जे कष्ट लागतात ते तुम्हाला घ्यावे लागतात. मी नेहमी म्हणतो की आपण आपली गाडी असते 2 व्हीलर 4 व्हीलर, आपण 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी तिला सर्व्हिस करतो ना. मग स्वतःची ॲक्टिंग सर्व्हिस करण्यासाठी तुम्हाला थिएटर करणं खूप गरजेचं आहे. थिएटरमध्ये काहीही होऊ शकतं ना, प्रयोग चालू असताना काहीही होऊ शकतं. म्हणजे मी असं केलेलं, आम्ही तर असे प्रयोग केलेले आहेत की हे स्टेजही नाही आहे, आम्ही असं जमिनीवरती प्रयोग केलेले आहेत, ऑडियन्स बसलेले गावागावामध्ये. असं एका प्रयोगाला, सुखांशी भांडतो आम्हीच्या एका प्रयोगाला हा असा सेट होता आमच्या घरातला, क्लिनिकचा सेट होता, तो असा यशवंतच्या प्रयोगाला पडला होता डायरेक्ट. डॉक्टर गिरीशोक आणि रेखा बडे असे खाली कोसळले होते. पण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी, म्हणजे मी ॲक्च्युली अमेरिकेला जातो निघून, आणि त्या ह्याच्यामध्ये ते रडत असतात की माझा मुलगा असा कसा निघाला, एवढं सगळं उभं केलं आणि हे सगळं सोडून तो अमेरिकेला चालला, आणि ते रडत आहेत. इमोशनल सीन आहे. आणि तिथे सेट पडला होता, ते खाली पडले होते. पण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते मुमेंट ती पुढे नेली. ऑडियन्सने टाळ्या वाजवल्या होत्या तेव्हा त्यांच्यासाठी. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, कॉन्फिडन्स वाढतो. ह्या कॅमेराची काही काही लोकांना भीती वाटते, नवीन लोकांना, की इवन तुम्ही ना मास्टर करताना कसं असतं की लांब कॅमेरा असतो कुठेतरी, आणि आपल्या नाटकाच्या मुमेंट्स असतात, तशा मुमेंट्सला आपण बोलतो, व्यवस्थित बोलतो. पण जेव्हा क्लोज लागतो ना तेव्हा घाम फुटायला लागतो. आणि हा घाम फुटू नये यासाठी स्टेज खूप गरजेचं आहे. कारण की मी नेहमी म्हणतो ना, आत्मविश्वास स्वतःवरती पाहिजे, विश्वास पाहिजे स्वतःवरती, खूप पाहिजे. म्हणजे मी असे नवीन लोकांचं बघितलेलं आहे की ते येतात, खूप छान उत्तम बोलू शकतात, खूप छान अभिनय करतात, मास्टर शॉट खूप चांगलं करतात, पण क्लोज शॉटला त्यांना घाम फुटतं, वाक्यच आठवत नाही, ततपप होतं, फंबल होतात, ब्लाइंड, म्हणजे एकदम हेच होतात, ते विसरून जातात पूर्ण टोटल. म्हटलं अरे तू आत्ता तर चांगलं करत होतास ना, आत्ता काय झालं तुला? म्हणजे तिथे पण असं कोणी आरडाओरडा करत, तिथे कसं असतं, मेन म्हणजे सिरियलला एकतर वेळ खूप कमी असतो, एका दिवसात एक एपिसोड काढायचा असतो, 16 17 सीन शूट करायचे असतात. तेव्हा असं कोणीतरी जर झालं तर मग डिरेक्टर चांगला जर असेल तर ठीक आहे, नाहीतर मग बाप्पाच वाचवू शकतो त्यांना. सो त्यासाठी ते होऊ नये ह्यासाठी मला स्टेज खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारचे रोल करायला मिळाले. त्यानंतर सिच्युएशन्स समजा अशा काही घडल्या तर तिथे काय करू शकतो, समोरचा नट ब्लँक झाल्यानंतर त्याला परत लाईनवरती कसं आपण आणू शकतो, किंवा मी ब्लँक झालो, मी ब्लँक झालो होतो एकदा सुखांशीच्या प्रयोगाला, प्रयोग क्रमांक 260, मला वाक्यच आठवत नव्हतं. 260 प्रयोग केलेत मी त्याचे, वाक्यच आठवत नव्हतं मला. आणि डॉक्टरांनी मग सांगितलं की कचरा असं काहीतरी ते म्हणाले, कचरा. तर माझं वाक्य असं होतं की ह्या कचराकुंडीत राहण्यापेक्षा मी अमेरिकेत गेलेलं परवडेल. सो ते कचरा असे मला ते हलकं देत होते. पण जरी समोरचा आर्टिस्ट देतोय तरी तुम्ही जेव्हा ब्लँक होता ना तेव्हा तुम्हाला काही सुचत नाही, ह्यांचं बोलणंही आठवत नाही. सो अशा सिच्युएशन्स तुम्हाला टॅकल करता येतात स्टेजमुळे, एक कॉन्फिडन्स वाढतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे की कॅमेराची भीती जाते. क्या बात आहे, फारच कमाल. आता तू जसं म्हणाला की डॉक्टरांबरोबर काम करताना हे झालं वगैरे, असं अनेक लोकांबरोबर तू काम केलं आहेस. सो म्हणजे जसं तू ते सांगितलं की
म्हणजे जेव्हा त्यांचं हे चालू होतं, त्यांचा सीन चालू होता किंवा तेव्हा सेटचा प्रॉब्लेम झाला आणि मग त्यांनी कसं ते हँडल केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी, तसं तू मोठ्या लोकांबरोबर जेव्हा काम करत होतास, तू नवखा होतास, तेव्हा असा काहीतरी किस्सा आहे का की या गोष्टीतून मी हे शिकलो आणि ज्याचा उपयोग मला झाला किंवा मी ती आत्तापर्यंत लक्षात ठेवली, असं काही आहे का की जे आम्हाला ऐकायला आवडेल की मला ही गोष्ट शिकायला मिळाली की मी इथून पुढे असं करायला हवं किंवा असं काही? ॲक्च्युली झालं काय की मी स्टेज आधीपासून करत असल्यामुळे डॉक्टर गिरीशोकांची एक सवय, दुसरी बेल झाली की ते स्टेजवर येऊन बसतात सेटवरती. पहिल्या बेलला ते मेकअप वगैरे करणार, प्रॉपर्टीज सगळ्या चेक करणार त्यांच्या ज्या काय आहेत त्या, आणि दुसऱ्या बेलला ते येऊन बसतात. आणि मी असंच टाईमपास करायचो, इकडे तिकडे फिरायचो वगैरे. मग एकदा झालं काय की मी ते म्हटल्याप्रमाणे ना ब्लँक झालो होतो. तर मला ते म्हणाले, मी म्हटलं सॉरी डॉक्टर. अरे नाही ठीक आहे, तुम्ही तरुण पिढी ना, तुम्हाला एका जागी कुठे बसता येतं. म्हटलं का हो, काय झालं? दुसऱ्या बेलला स्टेजवरती थांबणं म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. दुसरी बेल ते तिसरी बेल तुम्ही रिकॉल करायचं असतं. अख्खं नाटक तुमच्या डोक्यामध्ये रिकॉल म्हणजे काय माझी कुठून इथून एंट्री आहे, मग मी हे वाक्य आहे, अच्छा मग एक्झिट आहे, असं आपल्यातच जो अभ्यास असतो ना तो करायचा असतो. म्हणे मी आत्ता 43वं तेव्हा नाटक होतं त्यांचं, ते 43 नाटकात मी अजूनही ती शिस्त पाळली आहे. आणि त्यांना लागूननी सांगितलं होतं की पहिल्या बेलला तुम्ही अमुक करायचं, दुसऱ्या बेलला तुम्ही स्टेजवर बसायचं ज्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट होता आणि तुम्ही नाटकात येता. म्हणून असं नाही होत, म्हणून ते मी तेव्हा पाळलं होतं की आता नाही बाबा, आपण कसं तिसरी बेल झाली की असं करून की घेतली एंट्री. सो ते मी अजून म्हणजे कुठलंही जॉनरचं नाटक असो, लाईट कॉमेडी असो, कुठलंही असो, दुसऱ्या बेलला मी स्टेजवरती असतो. हे बेसिकली तुला विचारण्यामागे कारण असं होतं की आत्ता बॅच दरम्यान 2 प्रोजेक्ट केले आम्ही. सो स्किट आणि शॉर्ट फिल्म. सो काय चूक असं काही नसतं, आपण प्रत्येक गोष्टीतून शिकत असतो की म्हणजे आमचं सिरियस शॉर्ट फिल्म होती समजा किंवा कॉमेडी होती आणि मग मी कसं उशिराच पोहोचलो किंवा मी कसं मित्रमैत्रिणींबरोबर गप्पाच मारत होतो किंवा अशा अनेक काही गोष्टी, जसं तू म्हणाला की मला ते शिकायला मिळालं. सो हे तुला विचारण्यामागचं असं की आमची पण ही एक प्रोसेस आहे. सो आम्हाला ते आता रिकॉल होईल की अच्छा आपण आपला प्रोजेक्ट आपण काय केलं किंवा आपण काय करायला हवं, म्हणून तुला हे सगळं विचारलं. दुसरं आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न केलाच आहे. पण एक शेवटचं की जरी पुण्याची ही बॅच असली कोथरूडची, तरी असं नाही आहे की इथे सगळे पुणेकरच आहेत. म्हणजे बऱ्यापैकी असं होतं की बाहेरगावावरून लोक इथे येतात किंवा मुळातच जन्मतः म्हणण्यापेक्षा आपण जे सराउंडिंग आहे, कुटुंब आहे जिथे आपण वाढतो किंवा बाहेरून आल्यानंतर वगैरे आपल्या भाषेला एक लहेजा असतो किंवा उच्चारांचा काही प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळेस पहिला मेजर भीती ती आहे किंवा तो न्यूनगंड आहे की अरे बापरे, मग तर माझं तर हा लोचा आहे, मग माझं कामाचं कसं. म्हणजे डोक्यात आधी ते असतं की परफॉर्मन्स चांगला करतात, बऱ्यापैकी विद्यार्थी असे असतात की परफॉर्मन्स कमाल करतो, पण मग तो न्यूनगंड कुठेतरी आहे, तर त्याच्यावर कसं काम करायचं किंवा काय सांगशील? तर जर मेन म्हणजे मी तर असं म्हणेन की मराठी पेपर रोज मोठमोठ्याने वाचायला पाहिजे, मोठमोठ्याने वाचायला पाहिजे मराठी पेपर. जर तुम्हाला जर भाषेचा प्रॉब्लेम असेल तर. आणि मुळात म्हणजे तुमचं कॅरेक्टर कुठलं आहे त्याच्यावरती पण आहे. मालवणी असेल तर तुम्हाला मालवणी बोलता झालं पाहिजे. मला मालवणी नाही बोलता येत, मी यांना सांगतो मला नाही जमत मालवणी बोलायला, त्यामुळे मला ते कॅरेक्टर मी ते नाही करत. पण जर एखादी फिल्म असेल तर गोष्ट वेगळी आहे, जिथे वर्कशॉप असतात आणि तुम्हाला ते आपण करू शकतो, डबिंगमध्ये करू शकतो. टेलिव्हिजनला नाही करू शकत. टेलिव्हिजनसाठी तुम्हाला ती जर भाषा चुकीची जर मी मालवणी बोललो तर कदाचित मालवणी लोकांना ते वाईट वाटेल की अरे काय, किंवा मालवणी काही ॲक्टर्स असतील चांगले चांगले, ते म्हणतील अरे काय हा चुकीचा बोलतोय, आणि ते मला नको असतं कधीच. त्यामुळे मला ज्या भाषेमध्ये मिळालं आहे काम, आता हे इकडे कोकणी हे होतं, मी दापोलीचा होतो तरी मला ती येतच होती भाषा अशी नाही. मला तिकडे सुप्रिया पाठारे शिकवत होते, उषा नाडकर्णी शिकवत होते, म्हणजे असा बोल तू कळले का असं वगैरे त्यांची ती स्टाईल असते. तर सुरुवातीला 4-5 एपिसोड 6 एपिसोड ती भाषा
अवगत करण्यासाठी थोडासा वेळ गेला. पण मी असंच काम करतो की म्हणजे त्या भाषेतलं काही साहित्य असेल तर ते मोठ्याने वाचायचं, तो टोन पकडायचा, तो लहेजा पकडायचा. कोल्हापुरी टोन असेल तर मग कोल्हापूरचं काहीतरी इंटरव्ह्यूज बघायचे, सो ते ऐकायचे सतत. त्यांचा लहेजा पकडला ना की सगळं झालं. लहेजा पकडलं पाहिजे. तुम्ही सगळे आता इंडस्ट्रीत आलेला आहात, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एकतर. तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये मुळात म्हणजे कुठेच कोणाला पैसे द्यावे लागत नाहीत. तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला कामाचे पैसे मिळतात. ऑडिशनसाठी 500 रुपये लागतील, 1000 रुपये लागतील. हां, ते खूप चुकीचं आहे. म्हणजे हिंदीतही नाही आहे आणि ते मराठीतही नाही आहे. त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही सगळे सावध राहा. कोणी किती म्हणालं ना की मी करण जोहरच्या प्रोडक्शनमधनं बोलतो आहे, मला 500 रुपये द्या, मग हे ऑडिशन तुमचं मी पाठवतो. त्याला सांग ते 500 रुपये तूच भर माझे, आणि जेव्हा माझे पर डे येईल त्याच्यातनं मी तुला देईन. दुसरी गोष्ट अजून एक सांगायची की तुम्ही आता उद्या जेव्हा काम कराल तेव्हा काही कास्टिंग डिरेक्टर्स असतात, काही असतात की काही असतात की तुमच्या पर डेमधनं ते 20% घेतात. ते ठीक आहे, त्याचा काही मला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. सुरुवातीला तुमचे कॉन्टॅक्ट्स मिळण्यासाठी, कारण जसं तुमचं पोट आहे तसं त्यांचंही पोट आहे. पण काही जे असतात ना की तुम्ही काम तुम्हाला देतो ह्या सिरियलमध्ये, तुमचा जर 1000 रुपये पर डे असेल तर 500 रुपये माझे, त्याच्यापासून जरा तुम्ही लांब राहा. म्हणजे 1000 रुपयेचा पर डे असेल आणि 100-150 रुपये तुमचे जात असतील, त्यांच्यामुळे जर काम मिळालं तर. आणि जर प्रोडक्शन हाऊसनीच जर कास्टिंग डिरेक्टर दिलेला असेल तर त्यांना पैसे द्यावे लागत नाहीत, हेही तुम्हाला सांगून ठेवतो. म्हणजे तिकडनंही तुम्ही जरा सावधगिरी बाळगा. मी तुम्हाला सांगतो, मी जसे प्रोजेक्ट करत गेलो ना तसे माझे स्किल डेव्हलप होत गेले. मी वेगळं काही केलं नाही. एक तर मी स्पोर्ट्समन आहे, मी उत्तम क्रिकेट खेळतो, त्यामुळे माझी बॉडी जी आहे ना ती फ्लेक्झिबल आहे. मी असा हे नाही आहे. त्यामुळे मला जे म्हणजे तुम्ही जे रायडिंग किंवा स्विमिंग जे काही तुम्ही जे आत्ता म्हणताय ना, मला जसजसे रोल येत गेले तसं मी त्याच्यामध्ये घुसत गेलो. मी वेगळं त्याच्यासाठी काही केलं नाही. वेगळं करतात लोक, पण मी केलं नाही, कारण की काय मी सतत प्रोजेक्ट करत असतो. त्यामुळे मी कुठे ना कुठे काही ना काहीतरी बिझी असतो. त्यामुळे वेगळं स्किल वगैरे डेव्हलप तरी मी केलं नाही आहे. मी जसं प्रोजेक्टमध्ये पुढे गेले तसं मी ते स्किल, तर आता भाषेचं तुम्हाला जसं सांगितलं, जर मला अशी एखादी कुठली भाषा आली, ती मला आत्ता येत नाही पण मी त्याचं वर्कशॉप करेन, मग ते स्किल झालं माझं वेगळं. सो मी त्याच्यासाठी वेगळं काही प्रयत्न नाही करत. हां, म्हणजे यातच मला असं म्हणायचं आहे की आता कसं त्यांनी जसं प्रश्न विचारला तुला की तुम्ही काहीतरी वेगळे स्किल डेव्हलप केले का, तर आता त्यांची सुरुवात आहे. तर बऱ्यापैकी काही असं होऊ शकतं की एखाद्याला पटकन 15 दिवसात, महिनाभरात काहीतरी छोटंसं का होईना काहीतरी काम मिळालं आहे. एखादा असा आहे की 4-5 महिने नाही काही होते, मी ऑडिशन 2 वर्ष नाही. एक्झॅक्टली. सो अशा वेळेस ह्याचा फायदा होऊ शकतं का? ओके, की मला असं वाटतं मी बऱ्यापैकी लिहितो किंवा मी वेगळं काहीतरी याच रिलेटेड काहीतरी स्किल डेव्हलप केलं आहे, त्याचा मला म्हणजे डबिंग असेल किंवा व्हॉइस ओव्हर असेल, व्हॉटएव्हर, असं एखादं रिलेटेड स्किल काहीतरी डेव्हलप केल्याचा फायदा होतो का? किंवा जसं कोविडमध्ये पण असं झालं बऱ्यापैकी की सगळं ठप्पच झालं होतं. तर काय माहितीये का, एक तरी मला असं वाटतं की तुमचा फोकस असणं खूप गरजेचं आहे. जर मी ॲक्टर आहे तर मी ॲक्टरच आहे. माझ्याकडे आज काम नाही आहे म्हणून मी रायटिंग करतोय, डिरेक्शन करतोय, हे नाही. मला हे करून बघायचं आहे म्हणून मी करू शकतो. पण माझ्याकडे आज काम नाही आहे, मी 2 वर्ष आता मी लेखन करून बघू का, मी जरा स्क्रिप्ट रायटिंग करून बघू का, हे चुकीचं आहे. कारण की काय माहिती आहे का, 2-2 वर्ष, 6-6 महिने, वर्ष काम नाही मिळत. पण तुम्ही जर फोकस असाल, म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल, आज तुमच्यासाठी रोल नाही आहे. पण आता उडूचाच तुम्हाला किस्सा सांगतो. उडूच्या आधी कोविड होता, 2 वर्ष मी घरी बसलो होतो. सगळेजण नंतर कोविड सुरू झाल्यानंतर कामं करत होते, मी घरी बसलो होतो. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी कोकणात होतो, म्हणजे अवस्था अशी झाली होती की आईवडिलांनाही सांगू शकत नाही की आणि तेव्हा इतकं म्हणजे
खरं तर ते सुशांत सिंगचं वगैरे पण प्रकरण खूप झालं होतं आणि काम मिळत नाही आहे म्हणून डिप्रेशन होतं ते. आणि झालं असं की मला एक फोन आला शोसाठी आणि मी म्हटलं की ठीक आहे करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी पैसे त्यांना सांगितले आणि त्यांनी खूप कमी पैसे मला सांगितले, जे तुला माहिती आहे किती कमी पैसे सांगू शकतात. तर मी म्हटलं, मी विचार केला की 2 वर्ष मी घरी बसलो आहे, काम तर आलं आहे, काय करायचं. तर मी म्हटलं की ऋतुराज, आज जर तू या कमी पैशात काम केलंस तर इंडस्ट्री तुला झुकवणार. मी नाही म्हटलं त्यांना, ते काम सोडलं. मी खूप रडलो म्हणजे प्रचंड रडलो. आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मला फोन आला, ऋत्या काय करतो आहे. म्हटलं काय नाही रे, दापोलीतच आहे, कोकणात आहे. अरे ऐक ना, फ्री आहेस का. हो बोल ना. एक शो करतो आहे मन उडू उडू झालं नावाचा, झी मराठीला, करशील का. म्हटलं करीन की. डिरेक्टर ऐक ना. म्हटलं कोण. मंदार देवसे. अरे म्हटलं करीनच की, मग काय यायला, ते तर इंडस्ट्रीतले गुरु आहेत. म्हटलं करीन. ऐक ना, पैशाचं बोलूया का. आता माझ्याकडे परत तो हे आला होता. म्हटलं की बोलूया की. ऐक ऋत्या, मी एवढंच देऊ शकतो आणि मला तेवढेच हवे होते. आणि उडू उडू सिरियल मला मिळाली. तर असं तुमच्यावरती जर कॉन्फिडन्स असेल ना तर ते काम येतं. आणि माझा देवावरती खूप विश्वास आहे. त्यामुळे बाप्पा आपल्याला घरी कोणाला बसवत नाही. जर तुमची श्रद्धा व्यवस्थित असेल ना, हां, तर मग होणार. आणि उडू उडूमध्ये कार्तिक साळगावकर आधी वेगळा होता. त्याचं 1 दिवसाचं शूट झालं होतं, पण तो प्रचंड रीनाच्या समोर म्हणजे सानिकाच्या समोर तो खूप लहान दिसत होता. तर ते म्हणत होते की ही खाऊन टाकेल, फेकून देईल. म्हणून मग ते कास्टिंग आयत्यावी चेंज झालं होतं आणि त्या जागी मी आलो होतो. म्हणजे जर तुमच्या नशिबात काम असेल तर ते मिळणार. फारच कमाल. कोणाला काही विचारायचं आहे अजून. हां विचारा. सॉरी काय झालंय, सिलेक्ट झालाय. हां तुमच्याकडे आर्टिस्ट कार्ड आहे का. हां, तर आपण सांगतो की हा नाही आहे माझ्याकडे, त्यावेळेस त्यामध्ये हा मग आम्ही काढून देऊ, एवढे पैसे लागतील. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता. झोल झाल नावाचा सिनेमा केला होता मी ना, झोल. तुमचं जर सिलेक्शन झालं आहे ना सर, तर तुम्हाला आधी सुरुवातीला आर्टिस्ट कार्डची काहीच गरज नाही. आर्टिस्ट म्हणजे कार्ड कोणासाठी लागतं, वर्कर्स लोकांसाठी. म्हणजे आपले स्पॉट दादा झाले, कॅमेरा डिपार्टमेंट झालं, डिरेक्शन डिपार्टमेंट झालं. कारण की ना युनियनच्या धाडी पडतात सेटवरती आणि तेव्हा ते त्यांना कार्ड दाखवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे सेटवरती शॉक लागून कोणाचा मृत्यू होऊ शकतो, तर तेव्हा ते युनियनला जबाबदार पकडतात. म्हणून युनियनवाले प्रत्येक वेळी ते कार्ड चेक करायला येतात किंवा सेट कसा मेंटेन ठेवला आहे. आमच्या वर्कर्सला प्रत्येकाचं युनिटी आहे ना, म्हणजे आता लाईट्समनची वेगळी आहे, कॅमेरामनची वेगळी आहे, ते प्रत्येकजण आहेत. आपल्याला आत्ता कार्डची काहीच गरज नाही. तुम्हाला केव्हा कार्डची गरज लागते माहिती आहे का, जर एखाद्या निर्मात्याने तुमचं पेमेंट अडकवलं आहे तर मग तुम्ही कुठे जाणार. मग तुम्हाला ती जिथं कुठे तुम्ही कार्ड काढलेलं आहे तिकडे तुम्हाला जाऊन ते अर्ज द्यावा लागतो आणि मग ते त्या निर्मात्याला फोन करणार की ही केस आमच्याकडे आलेली आहे, आमचा सदस्य आहे, तुम्ही कधी पैसे देताय. म्हणजे त्यासाठी कार्डची गरज असते, नाहीतर कार्डची गरज नाही. माझ्याकडे अजूनही कुठलं कार्ड नाही, मी इतके वर्ष काम करतो आहे. त्यामुळे ते हां, ॲक्च्युली सिलेक्शन केल्यानंतर कार्डचीही काही गरज नाही. तुम्ही सिलेक्ट झालाय, तुम्हाला रोज जायचं आहे, शूट करायचं आहे, घरी यायचं आहे, कार्डची काहीच गरज नाही. त्यामुळे हे सगळे स्कॅम आहेत, हे सगळे जरा जपून. नाही, त्यांना तुम्ही रोज नाही फोन करू शकत. नाही, फोन करूच नका. तुम्ही मेसेज करू शकता. आता मी यांना समजा एक फोटोज पाठवले, तुमच्याकडे काही नवीन प्रोजेक्ट आहे का, आणि मी फोटोज पाठवले, हे म्हणाले सांगते. ओके, त्यानंतर एक 15 दिवसानंतर मी परत यांना मेसेज केला, हॅलो मॅडम कशा आहात. हां, त्यांना कळलं आहे कशा आहात, कशासाठी विचारलं आहे ह्यांनी, याच्यासाठी. ओके, ते म्हणाले किंवा काहीच बोलले नाहीत, काही रिप्लायच नाही केला. 20 दिवसांनी परत मी त्यांना मेसेज केला, ऐका ना, मला असं बाहेरनं कळलं आहे तुमचं नवीन प्रोजेक्ट चालू होतं आहे, खरं आहे का.
हे स्किल आहेत. हे शिकून घ्या. पण याचा नक्की फायदा होतो हां. कधी कधी असं होतं की इतके कास्टिंग द्यायचं असतं, इतकं कास्टिंग, आणि तुम्ही इतके ऑप्शन्स देता, आणि असं असतं की काही काही लोक अशी असतात की आपल्याला क्लिक नाही होत त्यावेळेस, की अरे ह्याला आपण विचारू शकतो किंवा हा सूट होऊ शकतो. तर ह्याचा फायदा होतो जर तुमचा मेसेज त्या योग्य वेळी आला तर अरे दे ना ऑडिशन, असं होतं. आणि जोपर्यंत ह्यांचं पण चूक समोरच्याला नाहीये. त्रास होत नाही तोपर्यंत चालू द्यायचं. यांची चूक नाही आहे, कारण की एक समजा ऋतुराज फडकेला कास्ट करायचं असतं तर ह्यांना 10 ऑप्शन पाठवायचे असतात, बरेच 10, 12, 15, 20 ऑप्शन्स पाठवायचे असतात. आणि त्यांना काही आवडतच नसतं. म्हणजे असं हे ठीक आहे, समजा याच्यात असं सांगितलं की इथे हा समजा खूप बारीक आहे यार, किंवा याची हाईट कमी आहे, किंवा हा सावळा आहे, काहीतरी तर कारण द्या. नाही, अजून शोधा. आज सकाळीच झालंय. आणि मुंबईत कधीतरी तुम्ही ऑडिशन्सच्या सेटवरती या, जिथे ऑडिशन्स होतात ना, म्हणजे सिरियलच्या, तेव्हा या. तेव्हा एकेकाचे ॲटिट्यूड बघायचे असतात, एकेकाचे माज बघायचे असतात, की बाई दे रे, काय स्क्रिप्ट आहे जरा बघू दे, काय कॅरेक्टर काय आहे, अच्छा असं आहे का, हां ठीक आहे, रेडी चल. म्हटलं सर रेडी, हां रेडी. आणि तिकडे गेल्यानंतर फंबल. मी माझ्या सुरुवातीच्या काळात काय करायचो माहिती आहे का, ऑडिशन्स अशा असायच्या ना, अशी खूप लाईन असायची, असेच 100-150 लोक असायचे. मी सर्वात शेवटची ऑडिशन द्यायचो कारण सगळे थकलेले असायचे ना. आणि माझं असं नेहमीच म्हणणं होतं की सुरुवातीला ना असे बघतात, हां ठीक आहे चल जाऊ दे, चल जाऊ दे जाऊ दे, आणि शेवटी घरी जायचं असतं सगळ्यांना. आणि तेव्हा जर आपण खणखणीत ऑडिशन दिली की तुम्ही लक्षात राहणार. म्हणजे सगळ्यांनीच करू नका असं नाही, मी करायचो. डिपेंड्स हा व्यक्तीवर पण. हो ते आहेच. नाही, काही जेन्युइन असतात. आता ह्यांचा जर असिस्टंट असेल तो तेवढ्याच जेन्युइनली ऑडिशन घेत असेल असं नाही ना. त्याला फक्त तो तिकडे कसा बसलाय दाबायचं आणि बंद करायचं, तेवढंच. नाही, कारण की असं होतं, म्हणजे काही काही लोकांचं म्हणजे आत्ताच टीममध्येच असं होतं की अरे हां ती काल आलेली ऑडिशन, हां कुठली, अरे म्हणजे तू नुसताच फॉरवर्ड करतोय की काय, लिंक पाहिजे, घ्या ही लिंक, मारली तोंडावर. सो असंही होतं. नाही, असं गरजच आहे असं काही नाही आहे, पहिली गोष्ट. पण हे यासाठी विचारलं जातं की कधी कधी आपलीच टीम असते, आपल्याच ओळखीची काही लोक असतात जे रेफरन्स देत असतात की अरे इथे ऑडिशन चालू आहेत, किंवा हिला ऑडिशन पाठव, किंवा तुझं प्रोफाईल सेंड करून ठेव, असं असतं. म्हणून मग असं विचारलं जातं की कोणी रेफरन्स दिला आहे का. त्याच्यावर काही लोकांना राग येतो, जो मला अनुभव आला. म्हणजे मला आजपर्यंत कोणी इंडस्ट्रीत विचारलं नाही. मी म्हटलं खरं आहे, मला ॲक्च्युली विचारलं होतं ह्यांनी. हां म्हणजे नाही, आता हा प्रश्न निघाला म्हणून काय झालं होतं की ह्यांच्याबरोबर जे काम करतात त्यांनी मला सांगितलं की मॅडम ना तुम्ही कॉल करा आणि नवीन सिरियलसाठी मेसेज करा. हां, तर मी मेसेज केला होता, तर त्यांनी हाय ऋतुराज वगैरे असं झालं, कोणी रेफरन्स दिला असं विचारलं होतं. पण त्याच्या मागे पण वेगळी त्यांची भावना होती, कारण की आज माझं थोडं काय नाव आहे ना, थोडंसं नाव आहे ना, तर म्हटलं की तुम्हाला कोणी ह्या प्रोजेक्टसाठी सांगितलं त्यासाठी. पण नवीन जर तुम्ही करताय तर मला वाटत नाही रेफरन्सची काही गरज आहे. तुम्ही जा, ऑडिशन क्रॅक करा, कारण की. आणि म्हणजे मी सगळ्यांनाच बेसिकली सांगेन की एक तर रेफरन्सची काही गरज नाही, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला विचारलं तर त्यात वाईटही वाटून घेऊ नका, किंवा बिंदात सांगा की नाही मला कुठून रेफरन्स काही मिळालेलं नाही आहे. हां, कारण की काय होतं याचे, म्हणजे आता मी माझी बाजू सांगते, जसं समोरचं हे आहे की तुम्हाला रेफरन्स यासाठी विचारलेला असतो. कधी कधी प्रोडक्शन हाऊसमधल्या लोकांनीच म्हणजे आपले क्रिएटिव्ह टीममध्ये आहेत तर ते पटकन सांगतात की ऐक ना तुझं प्रोफाईल सेंड करून ठेव. तर अशा वेळेस नंतर आमच्या मीटिंगमध्ये असं होतं की अरे तिने प्रोफाईल पाठवलं होतं, तिची ऑडिशनच नाही आली आहे किंवा हेच नाही. सो मग आम्ही सेव्ह करतो नंबर, किंवा हे करतो, किंवा त्या कॅटेगरीज आम्ही हे करतो की अच्छा याच्याकडून हा आला आहे, त्याच्याकडून तो आला आहे. सो ते त्याचं प्रेशर नका घेऊ, म्हणजे नवीन असताना पण की अरे बापरे मला कोणी रेफर नाही केलं, किंवा नो प्रॉब्लेम. सुरुवातीला हे डोक्यातनं प्रश्नच काढून टाका की तुमचं बजेट काय विचारल्यानंतर सांगा. त्यांना सांगायचं की तुमचं काय बजेट आहे. ते म्हणाले की अमुक आहे. ओके मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण करूया. काम करा. मेन म्हणजे पहिले कसं काम करा, कामातनं प्रूफ करा. ती
बजेट तुमचा वाढतच जाणार ना. तो जसं म्हणाला की सुरुवातीला तुम्ही कामावर फोकस करायला हवा की तुम्ही कुठे काम करता आहात, कुठल्या चॅनलसाठी करता आहात किंवा मुळात कुठला प्रोजेक्ट करता आहात. आणि जर तुम्ही आधी काहीच केलेलं नाही आहे तर नक्कीच कामावर फोकस असणं पैशापेक्षा म्हणजे असं. आणि जेव्हा तुम्ही खूप काम करता किंवा तुमचे ऋतुराजला म्हणू नाही शकत ना की एक ना आमचं एवढंच बजेट आणि त्यात कर. सो ते एक ठरलेलं असतं. आणि मला आता ओपनली सांगायला इथे काही वाटत नाही आहे खरं तर, पण कधी कधी जेव्हा तुम्ही खूप काम केलेलं असतं तेव्हा तुम्हाला तो एक अंदाजही आलेला असतो की ह्यांना किती बजेट सांगायचं आहे, कारण की प्रत्येक चॅनलचं बजेट हे कमीच असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा एक अमाऊंट सांगता तेव्हा कधीच त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून खाली कसं हे करता येईल हेच बघितलं जातं. त्यामुळे आणि तुम्ही एवढं काम केल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की आता मी किती सांगायचं आहे पेमेंट. त्यामुळे सुरुवातीला ह्याचं प्रेशर नका घेऊ, आधी कामाला महत्त्व द्या. सो बाकी गोष्टी घडत जातील, होतील आपोआप. कॅरेक्टर्स रोलसाठी पण ऑडिशन्स होतात की. धर्मवीरचे तुम्ही जे बघताय ना त्या प्रत्येक कॅरेक्टरनी ऑडिशन दिलेले त्या लुकमध्ये. त्यामुळे छोट्या छोट्या ह्याचं पण ऑडिशन्स होतातच, त्याबद्दल काही नाही. म्हणजे 2 लाईनची जरी रोल असेल किंवा मोठा रोल असेल तरी ऑडिशन ही घेतलीच जाते. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की अच्छा मला 2च ओळीचे डायलॉग होते, पण तो रोल महत्त्वाचा असतो तिथे. त्याच्यामुळे असं नाही होत की एखादा ज्युनियर उभा करा, असं नाही होत. त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर कास्टिंग करावंच लागतं. आणि असं काही नाही आहे की हां आता म्हणजे उलट सोशल मीडियावर आजकाल असं पण होतं की म्हणजे तुम्हाला अशाच पोस्ट पण असतात की लीडसाठी आहे किंवा हे असं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं नाही होत की हा यांचा आधी ठरलेलं आहे आणि मग ऑडिशन घेत आहेत, असं काही प्रत्येक ठिकाणी नसतं. असं चांगलं प्रोडक्शन हाऊस असेल तर. हिंदीमध्ये म्हणायचं तर हिंदी इंडस्ट्री कम्प्लीट वेगळी आहे मराठी पेक्षा. अंधेरीला 4 बंगला 7 बंगलाला तिथे तुम्हाला प्रत्येक दरवाजाला जाऊन नॉक करावं लागतं की मी फिट आहे, त्यामुळे की येस तर आत या, नाही तर तुम्हाला पुढचा रस्ता करावा लागतो, जे मराठीत नाही आहे. मराठीमध्ये तुम्हाला किमान थोडंफार काहीतरी सांगतात तरी की एंटरटेन तरी केलं जातं. इथे हिंदीमध्ये तुम्हाला रोज जाऊन ऑडिशन 7 बंगला 4 बंगलाला जर तुम्ही गेलात अंधेरीला तर तिकडे सगळ्या हिंदीच्याच ऑडिशन्स असतात. वेब सिरीज, ॲड फिल्म्स, सिरियल्स सगळ्या. आणि माझ्या मते ते आपल्या अंधेरीच्या मोरया ला वरती हां तिथे. आणि तिथे तुम्हाला म्हणजे आता मी हिंदी बेसिकली सॉरी इंटरप्ट करते तुला, पण आत्ता सध्या ना म्हणजे जेव्हा ऋतुराज जसं म्हणाला की तो जाऊन भेटत होता, तुमचा ना स्ट्रगल थोडा कमी झाला आहे त्याच्यापेक्षा. तुम्ही त्याने सांगितलं मगाशी की तुम्ही म्हणजे कास्टिंग डिरेक्टरचे इन्स्टा पेज आहेत तर तिथे तुम्ही तुमचे प्रोफाईल्स आणि ह्या गोष्टी सेंड करू शकता मेसेंजरवर त्यांच्या, कारण की त्यांचे जे असिस्टंट आहेत ते तुम्हाला एंटरटेन करतात. म्हणजे आत्ता तुम्हाला इतकं असं नाही आहे की मला रोज तिथे जाऊन जसं तू स्ट्रगल केला तसं, तर तुम्ही अशा पद्धतीने पण त्यांना अप्रोच होऊ शकता असं आहे. आहेत. आणि प्रत्येक कास्टिंग डिरेक्टरचे त्यांचे इन्स्टा पेज आहेत, तुम्ही त्याच्यावरती जाऊन त्यांच्या मेलवरती तुम्ही फोटोज पाठवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. काय होतं ना जेव्हा आपण प्रोफाईल सेंड करतो आणि मग त्याच्याबरोबर फोटोज असतात आणि ते 20-20 फोटोज, लग्नातले वगैरे फोटो नाही पाठवायचे. हो. आणि इतकं प्रेमात असतो आपण स्वतःचे की नाही मी याच्यातही छान दिसतो, मी त्याच्या, अरे पण हो ना किती फोटो, 2 पाठव, 4 फोटो पाठव, पाठवायचे. 20. एक क्लोज शॉट तुमचा, एक मिड शॉट, दॅट्स इट. ते इरिटेट पण होतं जर तुम्ही 15-15, 20-20 फोटो पाठवले, तुमचं कास्टिंग होत असेल ना तेही नाही होणार. हां असं खूप असतं ते. आणि शक्यतो काय म्हणतो ना, तर फोटोशूट करताना पण मी मगाशी म्हटलं लुक तर तुमचा चेंज, त्यानंतर तुम्ही ड्रेसअप पण कुठल्या पद्धतीचे होत आहे ते पण. फोटोशूटचे एक वेगळे कॉस्ट्युम्स असतात. म्हणजे आता माझ्या मते पुण्याचे भारत पवार आहेत तुमच्या पुण्यामध्ये, त्यांच्याकडे कॉस्ट्युम्ससाठी पण वेगळे, म्हणजे तुम्हाला काय लुक, तुमचा काय लुक आहे त्या लुकला साजेसे असे कुठले कुठले कॉस्ट्युम्स 3-4 जाऊ शकतात, त्या कॉस्ट्युम्स ते तुम्हाला देतात. मग त्याचं फोटो क्लिक केलं जातं.
आपण कुठलंही काही जॅकेट घातलं आणि कुठेही झाडाच्या मागे उभं राहिलो आणि फोटो काढलो असं फोटोशूट होत नाही. प्रॉपर एक फोटोशूट करून घ्या 3-4 लुक्समधले कुठले कुठले काय 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 काय, जेणेकरून ह्यांच्यासारखे कास्टिंग डिरेक्टरांनी उद्या विचारलं की फोटोज पाठवा, तर मग तुम्हाला ते 3 समजा तुम्ही लुक केलेत तर त्या 3 लुकमधले वेगवेगळे फोटोज तुम्हाला पाठवता येतात. त्यांना ऑप्शन पाठवत, मग ते काय म्हणतात ह्या लुकमधला अजून एक पाठव, एक कुठलं तरी ते लुक सिलेक्ट करतात, ह्या लुकमधलं असतील तर अजून पाठव, मग तेव्हा 2-3 पाठवा अजून. पण त्याच्यासाठी एक प्रॉपर फोटोशूट करा, कारण फोटोशूट करणं खूप गरजेचं आहे. काय होतं की जेव्हा तुम्हाला ऑडिशनचं स्क्रिप्ट दिलं जात नाही तर त्यावेळेस असं होतं की अच्छा बघूयात काय, तर तुमची एखादी ऑडिशन आहे का, त्याची लिंक पाठवा. व्हिडिओचं असं होतं की तो डेटा इतका येतो तर कधी कधी तो मिस होऊ शकतो की डाउनलोड करा, किंवा तर फॉर एक्झाम्पल आत्ताचंच म्हणजे असं आहे की ज्या आर्टिस्टचे व्हिडिओज येतात तर त्यांचं असं होतं की मग आम्हाला परत एका टीम मेंबरला सांगा हे डाउनलोड कर, मग त्याची यूट्यूब लिंक क्रिएट कर आणि मग त्या चॅनलला दाखवा, असं होतं. तिथे मीटिंगमध्ये असं नाही होत थांबा थांबा जरा डाउनलोड करतो आणि मग तुम्हाला दाखवतो, असं नाही होत. त्याच्यामुळे जरी तुम्हाला स्क्रिप्ट जरी दिलं किंवा हे तरी कोणालाही पाठवताना ती डाउनलोड करून यूट्यूब लिंक करा त्याची आणि ती लिंक शेअर करा. सो जे फार सोपं जातं पुढच्या व्यक्तीला पण की, आणि शक्यतो ना सोपं करून दिलं ना आपण पण तर ते जरा होतं. कधी कधी असं होतं यार थांब आत्ता मीटिंग आहे, कुठे डाउनलोड करत बसू व्हिडिओ, ह्या गोष्टी पण होऊ शकतात. जर आपण चांगले परफॉर्मन्स असेल तर त्यासाठी नको वाया जायला. दुसरं अजून एक मी ऑडिशनबद्दलच अजून एक सांगेल हां, आणि यूट्यूब लिंक त्यासाठीच की तुमचं काही पर्सनल तुम्ही काही हे केलेत का, म्हणजे तुम्ही ऑडिशनचे काही मोनोलॉग्स केले आहेत का जे तुमचे आहेत, त्यासाठी प्रत्येक वेळेस ते पाठवाच असं काही हे नाही आहे. आणि शक्यतो कॅरेक्टर रोल्स असतील तर तुम्हाला स्क्रिप्ट दिलं जातं आणि त्या ऑडिशन पाठवा असं सांगितलं जातं. अजून एक मला एक तुम्हाला ॲड करावं असं वाटेल यामध्ये सांगणं की म्हणजे आता जेव्हा खूप काम केलं जातं तेव्हा हा प्रश्नच नसतो, ते डायरेक्ट विचारतात किंवा तो एक काम केल्यामुळे पण तो एक सेन्स डेव्हलप झालेला असतो की अच्छा काय ऑडिशन आहे किंवा मग कसा गेटअप हवा आहे किंवा हे एक आपल्याला काम करून करून समजतं. पण जेव्हा आपण नवोदित असतो तेव्हा काय स्क्रिप्ट आहे, त्याचं काय कॅरेक्टर आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही मेकअप आणि कॉस्ट्यूम हे करा. बराच वेळेस असं होतं अरे स्क्रिप्ट काय, तुझं गेटअप काय, सो असं होतं. तिथेच तुमचं इम्प्रेशन डाऊन नका करू. सो आधी ते हे करा आणि बिनधास्त विचारा. म्हणजे असं झालं की कॉल रिसीव्ह नाही केले तर मेसेजवर विचारा. प्रत्येक वेळेस कॉल रिसीव्ह करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, तर मेसेजवर विचारा की मला याचं कॅरेक्टर ब्रीफ मिळेल का. बऱ्याच जणांना तर मी ऑडिओ करून पाठवला होता की हे असं हे आहे की कॅरेक्टर ब्रीफ आहे किंवा कॉस्ट्यूम कुठले आहे, तर बिनधास्त विचारा. त्याच्यामध्ये असं नको की मनानेच हे नका करू की बऱ्याच वेळेस असं होतं की यार काय शूट केलं आहे हे, म्हणजे परफॉर्मन्स चांगला असतो पण मग ते चॅनलवाले कधी कधी बघतही नाहीत. नको यार फार वाईट आहे, नको म्हणजे लिटरली मला स्वतःला असं झालं होतं की नाही परफॉर्मन्स फार चांगली म्हणजे आहे, ती परफॉर्मन्स फार चांगली आहे पण तिचे ऑडिशन तर बघा, पण तिथे तुम्ही एवढं नाही हे करू शकत कारण की त्या लोकांनाही वेळ नसतो, त्यांना न्यू फेस हवा असतो. अरे थांबा काय केलं हे शूट. सो शक्यतो जिथे व्यवस्थित लाईट आहे अशा ठिकाणी शूट करा, व्यवस्थित मेकअप करा. हे मी हिंदीतलं बऱ्यापैकी हे बघितलं. जेव्हा ॲड्ससाठी काम करत होते मी तेव्हा त्यांच्या ज्या ऑडिशन यायच्या तर म्हणजे अच्छा काय प्रॉपर्टीज याच्यामध्ये स्क्रिप्टमध्ये काय आहे तर त्या वापरून ऑडिशन्स ते शूट करायचे आणि मग ते एक वेगळं इम्प्रेशन क्रिएट होतं. म्हणजे ती मेहनत दिसते. हां ठीक आहे की तुम्हाला एकदम पटकन पाठवायची आहे आणि मग हरकत नाही, किंवा तुम्ही आता नोन आहात तर तो फरक नाही पडत. फक्त एक लुकसाठी खरं तर ऑडिशन घेतल्या जातात. म्हणजे कधी कधी आम्हालाही असं होतं की आता एवढा मोठा आर्टिस्ट आणि त्याला म्हणायचं का ऑडिशन द्या, पण करावं लागतं. म्हणजे आत्ताच परवाच मला एक सर आहेत, मी त्यांचं नाव नाही तर ते मला म्हणाले अश्विनी माझे ऑडिशन बघून मला कोणीही रिजेक्टच करी नका, माझं काम बघा. म्हणजे एवढं काम केलेला माणूस आहे, फक्त लुकसाठी ऑडिशन हवी होती. सो अशाही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित शूट करा, त्याच्यावर फोकस करा, हे महत्त्वाचं आहे. आणि यूट्यूब लिंकचं तुमचे मोनोलॉग्स काही असेल आणि स्क्रिप्ट नसेल तर त्यावेळेस तुम्ही ते सेंड करू शकता. की समजा आत्ता 2-2 दिवसाचे कॅरेक्टर्स समजा केले तर पुढे फुल फ्लेज 10 दिवस कसे भरतील, 12 दिवस कसे भरतील, त्यासाठीचं म्हणताय ना तुम्ही. तर तुम्ही आत्ता समजा 2 दिवस 3 दिवस काम केल्यानंतर एका सीनमधनं पण इंडस्ट्रीला कळतं की तुमच्यात काय क्वालिटी आहे. ओके, म्हणजे आता उदाहरण सांगतो, मोलकरीणबाईमध्ये एक आला होता, एक ॲक्टर होता, त्याचं
एकच सीन होता, जेलमधला सीन होता आणि तो चॅनलच्या EPला इतका आवडला तो सीन की त्यांनी पुढे स्टार प्रवाहाची एक लीडमध्ये सिरियल केली. सो गोष्ट अगदीच असं कशी, होऊ शकतं. हां, गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला नाही मिळते 2-2 दिवस 4-4 दिवसाचं काम मिळतंय, पण तुम्हाला फुल फ्लेज करायचं आहे. मग तुम्हाला थांबलं पण पाहिजे, मग तुम्हाला त्या कामाला नाही म्हणता आलं पाहिजे. हां, आणि मुळात म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नाही जो म्हणाला तो मोठा झाला, एवढं लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या बाबतीत सांगतोय, कामाच्या बाबतीत चॉईस. कुठलंही काम आलं म्हणजे म्हणून घ्यायचं आणि करायचं अशी गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला तरी ते कामं करावीच लागतील सुरुवातीला. ज्यावेळी तुम्ही जरा थोडंसं अप लेवलला जाल तेव्हा तुम्हाला पैशाला नाही म्हणता आलं पाहिजे, जसं मी केलं होतं. त्यानंतर तुम्हाला काय रोल आहे, आता निगेटिव्ह वाटतं आहे, मग नको आता नाही करत मी, आता पॉझिटिव्ह कुठलं कॅरेक्टर असेल तर ते करतो. तर ते नाही पण म्हणता आलं पाहिजे. तुम्ही 2-2 दिवसाचं कॅरेक्टर करत असताना तुम्हाला कळतं की आता मी पुढचं 10 दिवस भरू शकते, 15 दिवस भरू शकते, असं एक कॅरेक्टर आहे, येईल, तर मग त्यासाठी तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. ऑडिशन कॅरेक्टर काय आहे त्याच्यावरती आहे सगळं. तुमचं कॅरेक्टर काय, तुम्ही समजा एखाद्याशी बोलताय, मग म्हणजे काय, तुम्ही कॅमेराशी बोलताय, कॅमेराच्या लेन्समध्ये बघून तुम्ही बोलताय, बरोबर. जर तुम्हाला 2-3 कॅरेक्टरशी बोलायचं आहे आणि तुम्हाला वाटतं की एखादी मुवमेंट घेऊ शकता आणि तुमचा जो शूट करणार आहे तो तेवढा कॅपेबल आहे ती कॅमेरा मूव्ह करायला आणि परत हे करायला, जर्की न वाटता, तर करा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, वा वा, सगळ्याची उत्तरं मिळाली, छान वाटतंय, हुश, वा, मस्त वाटलं. डन. थँक्यू. थँक्यू ऋतुराज, खरंच खूप मजा आली गप्पा मारून.